नमस्कार, मी केतकी जोशी. या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. भारतीय लष्कराला खूप मोठी शौर्य परंपरा आहे. प्रत्येक वेळी भारतीय जवानांनी प्रसंगी सर्वोच्च बलिदान देऊन आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण केलंय. शस्त्रसज्जतेत भारत जराही मागे नाहीये. काळानुसार नवनवीन आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्र लष्कराला नेहमीच बळ देतात. आपल्या हवाई सीमांचं संरक्षण करण्यासाठी तिहेरी हवाई संरक्षण प्रणालीवर भारतानं सुरुवातीपासूनच भर दिलाय आणि त्याला आता रशियन बनावटीच्या S-400 या हवाई संरक्षण प्रणालीची जोड मिळणार आहे. भारताच्या हवाई सीमांचं संरक्षण करण्यासाठी भारतानं कोणती शस्त्र विकसित केली आहेत, त्याची क्षमता किती आहे, S-400 मुळे किती आणि कोणता फायदा होणार आहे, यावरच हा खास शो भारताची कवच कुंडलं. आपल्या सीमेवर चीनच्या कुरापती लक्षात घेता भारतानं आपल्या हवाई सीमा अभेद्य करण्यासाठी पावलं उचललीत. कोणताही संभाव्य हवाई हल्ला परतून लावण्यासाठी आपली एअर डिफेन्स सिस्टीम अर्थात हवाई संरक्षण प्रणाली आणखी मजबूत करायला सुरुवात केली आहे. आता लवकरच भारतीय सैन्याच्या ताफ्यात रशियन बनावटीची S-400 ही एअर डिफेन्स सिस्टीम दाखल होणार आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि चीनच्या काळजामध्ये धडकी भरली आहे. शत्रूंची लढाऊ विमानं हवेत झेपावली आहेत. अत्याधुनिक मिसाईल घेऊन हे लढाऊ विमान आकाश भेदून पुढे जात आहे. कोणत्याही क्षणी ते आपल्या हवाई हद्दीत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या हवाई हल्ल्याचा धोका निर्माण होऊ शकतो. आपली लष्करी ठिकाणं त्यांच्या निशाण्यावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवाई तळ आणि महत्त्वाच्या शहरांना शत्रूच्या विमानांकडून लक्ष्य केलं जाण्याची शक्यता निर्माण होते. तेव्हा अशा आणीबाणीच्या परिस्थितीत शत्रूच्या त्या विमानांना हवेतच नष्ट करणं क्रमप्राप्त असतं. पण ध्वनीच्या वेगाने प्रवास करणाऱ्या या लढाऊ विमानांना रोखणं कसं शक्य आहे? त्यांना निशाणा बनवणं तसं सोपं काम नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत देशाच्या हवाई हद्दीचं कसं संरक्षण करणार, असा प्रश्न निर्माण होतो. आकाशात संकट घोंगावत असतानाच इकडं जमिनीवर हालचाली वाढतात. रडार वेगानं फिरू लागतात. टार्गेटचा शोध घेतला जातो आणि अवघ्या काही क्षणात सुरू होतो मिसाईलचा वर्षाव. गणी धूर सोडत हे मिसाईल आकाशात अदृश्य होतं. भारतावर कोणत्याही संभाव्य हवाई हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यास भारताची ही अभेद्य हवाई संरक्षण प्रणाली सक्षम आहे. भारताच्या हवाई हद्दीत शिरण्यापूर्वीच शत्रूच्या लढाऊ विमानांना हवेत राख करण्याची ताकद भारतीय हवाई संरक्षण प्रणालीत आहे. भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीनं जगासमोर आपली क्षमता सिद्ध केली आहे. भारतानं बऱ्याच कालावधीपासून मल्टी लेयर्ड एअर डिफेन्स सिस्टीम विकसित करण्यावर भर दिलाय. आता तब्बल 72 वर्षांनंतर भारताचं मल्टी लेयर्ड एअर डिफेन्स सिस्टम विकसित करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीतील त्रिदेव शत्रूंची लढाऊ विमानं, मिसाईल आणि ड्रोनला हवेतच नष्ट करतील. पाकिस्तान आणि चीन सीमा संघर्षाची पार्श्वभूमी पाहता भारताची हवाई संरक्षण प्रणाली अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भारताने आपल्या सीमांचं रक्षण करण्यासाठी खास संरक्षण कवच तयार केलंय. भारताचं संरक्षण कवच त्रिदेव PAD पृथ्वी एअर डिफेन्स सिस्टम, ज्याला प्रद्युम्न म्हटलं जातं, AAD ॲडव्हान्स एअर डिफेन्स सिस्टम आणि तिसरं मिशन शक्ती, ज्याच्या माध्यमातून अंतराळात शत्रूचा उपग्रह नष्ट करता येतो. पृथ्वी आकाश और मिशन शक्ति के तहत भारत ने अब ऐसी माहिरता हासिल की है इस पूरे टेक्निक के द्वारा कि भारत किसी भी आने वाले एंटी एयर रोल में एयरक्राफ्ट को या मिसाइल सिस्टम को बर्बाद कर सकता है. हर एक रेंज में अपने सतल जमीन से लेके ऊपर स्पेस तक. तो जो ये लो ऑर्बिट में जो हमने एक टेस्ट किया था मिशन शक्ति में, वो बड़ा कामयाब हुआ था. तो उसको देखते हुए जो पूरा ये गैमेट है, जो नीचे थल सेना के लेवल से लेके ऊपर साइबर स्पेस की अगर बात करें तो स्पेस की जो बात करते हैं उसमें ये सक्षम है. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात DRDO ने जमिनीवरून हवेत मारा करण्याची क्षमता असलेल्या एअर डिफेन्स प्रणालीची चाचणी घेतली आहे. त्यामुळे भारताच्या शत्रूची झोप उडाली आहे. त्याचा हल्ला इतका अचूक आणि भेदक असतो की काही क्षणात शत्रूची विमानं हवेतच नष्ट होतात. एका क्षणात सगळं चित्र बदलून जातं आणि शत्रूला पळता भुई थोडी होते.
भारतीय लष्कराची कवच कुंडलं, भारतीय बनावटीची आकाश एअर डिफेन्स सिस्टम, स्वदेशी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम, इस्रायलच्या सहकार्यानं बराकेट एअर डिफेन्स सिस्टमची निर्मिती, एक्स्ट्रा लॉंग रेंज XRSAM एअर डिफेन्स सिस्टम, लहान आणि मध्यम अंतरावर मारा करण्याची क्षमता असलेली स्पायडर एअर डिफेन्स सिस्टम आणि रशियाकडून लवकरच S-400 एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीममुळे भारताची संरक्षण प्रणाली अभेद्य होणार आहे. कोणत्याही देशाची एअर डिफेन्स सिस्टम केवळ हवाई दलापुरती मर्यादित नसते. नौदल आणि पायदळासाठी त्याचा वापर केला जातो, कारण शत्रू कुठूनही हल्ला करण्याची शक्यता असते. एकाच वेळी अनेक मार्गांनी हल्ला होण्याची शक्यता असते. संरक्षण विषयक जाणकारांच्या मते एअर डिफेन्स सिस्टम 100% यशस्वी होईल याची खात्री नसते, पण भारतानं तयार केलेल्या एअर डिफेन्स सिस्टमच्या माध्यमातून शत्रूची लढाऊ विमानं आणि ड्रोन हवेतच नष्ट करता येतात. ही संरक्षण प्रणाली 90% यशस्वी ठरली आहे. भारताकडे सध्या काही डझन हवाई संरक्षण प्रणाली उपलब्ध आहेत. पाकिस्तान आणि चीनच्या कोणत्याही हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याची क्षमता त्या संरक्षण प्रणालीत आहे, पण त्याच्या तुलनेत रशियाचं S-400 अधिक शक्तिशाली आहे. लवकरच ही एअर डिफेन्स सिस्टम भारताला मिळणार आहे. S-400 एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात S-400 एअर डिफेन्स सिस्टमचा करार झालाय. त्याची किंमत $5 अब्ज अर्थात 40,000 कोटींच्या घरात आहे. रशियाकडून S-400 डिफेन्स सिस्टमच्या 5 रेजिमेंट्स भारताला मिळणार आहेत. खरं तर रशियानं यापूर्वीच चीनला ही एअर डिफेन्स सिस्टम दिली आहे. 2018 मध्ये ती चीननं आपल्या लष्करात तैनात केली आहे, पण आता लवकरच भारतालाही ते हवाई संरक्षण कवच मिळणार आहे. त्यामुळे चीन सोबतच त्याचा मित्र पाकिस्तानचं धाबं दणाणलंय. या डिफेन्स सिस्टमचं खास वैशिष्ट्य म्हणजे ते पाकिस्तानातील कमी अंतर क्षमता असलेलं अण्वस्त्र मिसाईल नष्ट करू शकतं. इतकंच नव्हे तर चीनला लागून असलेली भारताची 4000 किलोमीटरची सीमा अधिक सुरक्षित होणार आहे. S-400 एअर डिफेन्स सिस्टमची वैशिष्ट्य. देशावर होणाऱ्या संभावित हल्ल्याची माहिती कळते. अत्याधुनिक रडारमुळे उपग्रहाच्या माध्यमातून शत्रूवर पाळत ठेवणं शक्य होतं. लढाऊ विमानाच्या हल्ल्याची माहिती मिळते. शत्रूच्या मिसाईलची दिशा समजते. शत्रूचं विमान आणि मिसाईल हवेतच नष्ट करण्याची क्षमता यामध्ये आहे. 400 किलोमीटरच्या परिघातील कोणताही धोका नष्ट करते. लढाऊ विमान, ड्रोन अथवा मिसाईल भेदण्याची क्षमता यामध्ये आहे. तसंच एकाच वेळी 100 ते 300 टार्गेट शोधता येतात. यावर बसवण्यात आलेल्या रडारमुळे 600 किलोमीटर अंतरापर्यंतच्या टार्गेटचा शोध घेता येतो. 30 किलोमीटर उंच आणि 400 किलोमीटर दूर अंतरावरील लक्ष्य भेदणं शक्य होतं. विशेष म्हणजे एकाच वेळी 400 किलोमीटर पर्यंत 36 टार्गेट्सवर हल्ला करणं शक्य होतं. यामध्ये 12 लॉन्चर्स असून एकाच वेळी 3 मिसाईल टाकता येतात. S-400 तैनात करण्यासाठी केवळ 5 मिनिटांचा कालावधी लागतो. त्यामध्ये 4 प्रकारचे मिसाईल असतात. 40 ते 400 किलोमीटर पर्यंत त्याची मारक क्षमता आहे. शेजारील शत्रू राष्ट्रांपासून संभावित धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारताला S-400 एअर डिफेन्स सिस्टमची गरज आहे. पाकिस्तानकडे F-16 लढाऊ विमान आहे. तसंच चीननं दिलेली JF-17 थंडरही पाकिस्तानच्या ताफ्यात आहे. चीन आणि पाकिस्तानकडे मोठ्या प्रमाणात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी रशिया दौऱ्यादरम्यान S-400 एअर डिफेन्स सिस्टम लवकरात लवकर उपलब्ध करण्याची रशिया सरकारकडे मागणी केली. एक जो सिस्टम है उसके अंदर तकरीबन 8 डिवीज़न होते हैं और उसमें 72 लॉन्चर होते हैं. 72 लॉन्चर का मतलब है कि आप तकरीबन 384 मिसाइल्स इसमें एक बार में तैनात कर सकते हैं. इसकी जो रडार की क्षमता है वो ना केवल लो ऑल्टीट्यूड भाई हाई ऑल्टीट्यूड रडार भी इसके अंदर है, और दोनों की काम करने की जो रेंज और जो उनका जो एक्सेस है वो दोनों अलग है. तो इनको देखते हुए इसमें जो क्षमता है ये तकरीबन 650 किलोमीटर तक एक बॉम्बर पे मार करने की, या एक बहुत ही छोटे अत्याधुनिक 4th या 5th जनरेशन एयरक्राफ्ट को तकरीबन 300 किलोमीटर तक मार करने की इसमें क्षमता है. तसंच शत्रूंच्या कारवायांवरही बारीक नजर ठेवून आहे. रशियाकडून S-400 एअर डिफेन्स सिस्टम खरेदी करण्यामागे हे देखील एक कारण आहे. खरं तर आज भारताकडे कोणतंच एअर डिफेन्स सिस्टम नाही.
सध्या देशात आकाशापासून पृथ्वीपर्यंत आणि स्पायडर पासून अश्विन तसंच बराकेट सारखे अत्याधुनिक डिफेन्स सिस्टम आहेत आणि त्यामुळे भारतीय सैन्याची ताकद दिवसेंदिवस आणखी मजबूत होतीये. ब्युरो रिपोर्ट. भारतीय सैन्याच्या ताफ्यात लवकरच दाखल होणाऱ्या रशियन बनावटीच्या S-400 एअर डिफेन्स सिस्टीमच्या शक्तीचा अंदाज एव्हाना तुम्हाला आला असेलच. पण केवळ S-400 वरच भारतीय हवाई सीमांचं संरक्षण अवलंबून नाहीये, तर भारतानेही आपली स्वतंत्र हवाई संरक्षण प्रणाली यापूर्वीच विकसित केली आहे आणि त्यामुळे शत्रूची भारताकडे वाकडी नजर करून पाहण्याची हिंमत झालेली नाही. या गगनभेदी मिसाईलनं भारताच्या पराक्रमावर मोहर उमटवली आहे. ध्वनीपेक्षाही जास्त वेग असलेल्या या मिसाईल्समध्ये शत्रूचा नापाक इरादा एका क्षणात हाणून पाडण्याची क्षमता आहे. शत्रूचा कोणताही हल्ला परतवून लावण्याची क्षमता असलेल्या भारताच्या अभेद्य हवाई संरक्षण प्रणालीचा हे मिसाईल एक भाग आहे. एखाद्या देशानं आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर वाळवंटापासून समुद्रापर्यंत शत्रूचा नायनाट करण्याची क्षमता या हवाई संरक्षण प्रणालीतील मिसाईलमध्ये आहे. या मिसाईल्सच्या हल्ल्यानंतर शत्रूला कापरं भरल्याशिवाय राहणार नाही. लवकरच भारताला ही हवाई संरक्षण प्रणाली मिळणार आहे. शत्रूचा काळ अशी या S-400 हवाई संरक्षण प्रणालीची ओळख आहे. तसंच भारतीय हवाई हद्दीचं रक्षण करण्यासाठी आकाश मिसाईलची जोड त्याला मिळाली आहे. हवाई संरक्षण प्रणाली आकाश. उंच आकाशात घिरट्या घालणारं लढाऊ विमान असो किंवा चोरी, भारताची ही अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली अशा कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास सज्ज आहे. 30 किलोमीटरच्या परिघात जमिनीवरून हवेत मारा करण्याची क्षमता आकाश मिसाईलमध्ये आहे. तसंच ते कोणत्याही प्रकारचे बॅलिस्टिक मिसाईल शोधण्यास सक्षम आहे. शत्रूचं मिसाईल शोधून ते नष्ट करण्याची ताकद आकाशमध्ये आहे. 720 किलो वजन असलेलं हे मिसाईल सुपरसोनिक वेगानं शत्रूवर चाल करून जातं. आकाशात 18 किलोमीटर उंचीवर असलेलं शत्रूचं मिसाईल नष्ट करतात. त्याला ट्रॅक अँड व्हील अशा दोन्ही पद्धतीनं डागता येतं. विशेष म्हणजे हे मिसाईल स्वदेशी बनावटी. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक. आणि अर्थातच यानंतर आपण इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.